शुभ सकाळ सगळ्यांना। प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। अक्षय तृतीयेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। आज सगळ्या देवांचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची छान शुभ सुरुवात करूया। ज्ञानेश्वर माऊलींना आणि महालक्ष्मी देवीला पण किती छान सजवले ना आज। आम्हीही मनोभावे छान पूजा केली घरी। आज चाफा मोगरा पण आज दादरून खास आणला होता। सुगंधी फुलं सणाच्या दिवशी आम्ही आवर्जून वापरतो। इतकं छान मन प्रसन्न वाटतं ना, आणि इतका सुंदर सुगंध येतो होता घरभर दिवसभर। खूप प्रसन्न वाटलं। गुड मॉर्निंग सगळ्यांना। प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आत्ताच आम्ही छान मनोभावे देवाची पूजा केली आहे। आणि आज अक्षय तृतीया म्हटल्यावर काही खास बेत तर व्हायलाच पाहिजे। तर आज मस्त आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, भजे, कुरडया, कोशिंबीर, वरण भात, पोळ्या असा सागरसंगी स्वयंपाक करणार आहे। तर चला, आता पूजा झाली, आता जेवणाच्या तयारीला लागते आणि मग तुमच्याशी बोलते। आंब्याचा रस करण्यापूर्वी ना आंब्यांना असं मी 1 तास पाण्यात ठेवते। इकडे बिटाची झटपट कोशिंबीर बनवून घेतली आणि मी आणि निधीने बसून मस्त फटाफट आंबे पिळून घेतले। आणि आता रस काढल्यानंतर त्याच्यामध्ये हवी तशी साखर, थोडंसं किंचित मीठ आणि दूध टाकायचं आहे आपल्याला, आणि छान रवीने घुसळून घ्यायचं आहे। साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। बाबांना जरा गोड रस आवडतं म्हणून मी साखर जरा जास्ती टाकली आहे। प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते। आणि मीठ आणि थोडं दूध पण ॲड करायचं आहे, आणि रस आपल्याला बाधत नाही। दिवसातून आपण 2 वेळा जरी रस खाल्ला तरी पोटाला त्रास होत नाही, कारण आंबा खूप उष्ण प्रकृतीचा असतो ना। आणि काही लोकांना मिक्सरमध्ये फिरवून आवडतो, पण आम्हाला रवीने असा घुसळलेला खूप आवडतो। त्याचा ओरिजिनल हापूस आंबा खाल्ल्याची मजा त्यात वेगळीच येते। हे आता रस तयार झाला। इकडे भजी करायला घेतली मी। तर म्हटलं क्विक रेसिपी शेअर करते। बेसन पिठामध्येच आता हळद, तिखट, धणे जिरे पूड, ओवा टाकला आहे। नंतर मिरची आणि आलं वाटून टाकायचं। आज आपल्याला कांदा लसूण वापरायचं नाही, नैवेद्याचं जेवण बनवतं आहे ना। तर मी आलं मिरचीचा असा गोळा करून ठेवला। तोच मी बटाट्याच्या उकडलेल्या भाजीलाही वापरला आणि भज्यात पण टाकला। आणि वरतून आता साखर टाकली आहे भज्याच्या पिठात, आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीरने खूप सुंदर स्वाद येतो। हे पहा, इकडे बटाट्याची भाजी पण रेडी झाली। ती त्याच्यावरही कोथिंबीर टाकून घेतली। इकडे आता पुऱ्या तळायला सुरुवात केली। तळण्याचं झटपट पुऱ्या करून घेतल्या। आता तळणाचं लगेच आम्ही भजे करायला घेतले। असं छान हलकंसं पाणी थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे
भिजवत भिजवत न्यायचं आणि खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको, म्हणजे भजे छान अशी आपली हलकी होतात. हे पहा आता इकडे आईने मला भजे तळून दिले छान. तिकडे कारण आमची पूजेची पण गडबड चालू होती, इकडे तळण पण चालू होतं, देवाला नैवेद्य दाखवायचा होता, त्यामुळे पूजा पण झटपट केली आज. तर थोडं थोडं मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून वाटून कामं घेतली होती आज. हे पहा आता भजे तयार आहेत, रेडी आहेत. कुरड्या पण आता तळून घेतल्या. इकडे फुलके पण साईडला थोडे करून घेतले. नैवेद्यापुरती कुरड्या पण तळून घेतल्या. सध्या नैवेद्यापुरतीच घेतल्या, म्हटलं जेवताना मग गरम गरम तळूया. देवाचं ताट वाढण्यापुरते मी आधी तळून घेतल्या. हे पहा मस्त टम्म फुगला ना पुऱ्या आपल्या. हे पहा ताट आता वाढून तयार आहे. मस्त सगळं असं छान वाढून घेतलं. अक्षय तृतीयेची थाळी रेडी आपली. छान साजूक तूप टाकून घेतलं वरण भातावर. आणि दीदीला सांगितलं आता देवाला नैवेद्य दाखवून घे. आणि एवढी सगळी मेहनत केल्यानंतर बाबांनी जी काही तारीफ केली आहे ते बघूनच माझं पोट भरून गेलं. त्यांच्याकडनं एक शाबासकीची थाप मिळाली की भरून पावल्यासारखं होतं. एवढी सगळी मेहनत केल्यावर तुम्हाला मी त्याची पण क्लिप घेतली आहे, गंमत वाटली म्हणून. बाबांनी खूप एन्जॉय केलं आजचं जेवण. ही सगळी मेहनत भरून पावल्यासारखं वाटलं आमची. आता नैवेद्य दाखवायची तयारी करतो. इकडे आम्ही छान रांगोळी काढून घेतली निधीने. छान दिवा उदबत्ती ओवाळायची देवाला आणि छान नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. आता निधी सगळी शिकले आमचं बघून, त्यामुळे तिला काहीच सांगायची गरज पडत नाही, पटापट करते सगळं आता. चला सकाळची सगळी घाई बडबड सगळी आटपली आहे. स्वयंपाक पण झाला आहे, छान नैवेद्य पण दाखवला आहे. आता आम्ही जेवायला बसतो. जरा मस्त 5 मिनटं एसीची गार हवा खाऊया, मग म्हटलं जेवूया. सध्या खूप गरम होतं आहे. 3 दिवस झाले मुंबईत एवढा उकाडा वाढला आहे ना. तुमच्याकडे पण आज अशीच सकाळी गडबड सुरू असेल ना. तुम्ही काय मेनू केला आज नक्की मला सांगा कॉमेंटमध्ये. तर आता मस्त जेवून घेतो आणि मग तुमच्याशी बोलते. समोरच्या घरामध्ये पण माझ्या सासऱ्यांचा देवारा आज मी अजून ठेवला आहे, त्यांची आठवण म्हणून. तिकडे आम्ही छान मनोभावे पूजा करून घेतली. समोरासमोर आमची 2 घरं आहेत ना, तर इथे माझ्या सासऱ्यांचा देवारा आहे हा. इथे पण आमची दररोज पूजा असते. तिथे पण मस्त पूजा करून घेतली. आणि निधीचं आणि यांचं वर्क स्टेशन जे आहे तिथेही पूजा करून घेतली. हे पहा महाराजांचं पेंटिंग किती सुंदर आहे ना. इथे महाराजांच्याच एका भक्ताने हे पेंट केलं आहे. मसूरकर नाव आहे त्यांचं. आम्हाला त्यांनी हे गिफ्ट दिलं होतं. हे पहा निधीचं पण आता छान इथे टेबलची पूजा करून घेतली अक्षय तृतीयेच्या दिवशी. हे पहा आपली मंडळी जॉईन झाली आहे. आत्ताच आमची जेवणं झाली. मस्त आमरसपुरीवर ताव मारून झाला आहे. मस्त 1 नंबर बेत झाला आहे. सगळ्यांची वाह पण मिळाली आहे. आई आपल्याला अक्षय तृतीयेबद्दल काय सांगू इच्छिते? अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. ह्या मुहूर्तावर आपण जे काही करतो त्याचा कधी क्षय होत नाही असे म्हणतात. आणि अक्षय तृतीयेला तिजही म्हणतात, काही ठिकाणी अखजी म्हणतात.
खानदेशकडे वगैरे अमळनेर जिल्ह्यात अहिराणी भाषेत अखजी म्हणतात. या दिवशी लग्न झालेल्या मुली माहेरी येतात आणि झोका वगैरे म्हणजे झोपाळा बांधून झोके वगैरे घेतात, पुरणपोळी करतात, मांडे करतात. आणि काही ठिकाणी म्हणजे आमच्याकडे विदर्भात तर म्हणजे असं पूर्वजांचं स्मरण करतात, श्राद्धसारखं वगैरे असं खीर वडे वगैरे पण करतात, पान दाखवतात. त्या भागात असं करतात. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण एकंदर म्हणजे सगळ्यांनी मिळून हा सण साजरा करायचा असतो. ओके. तर असा आहे हा अक्षय तृतीयेचा 3.5 मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. तर आताच आमचं छान जेवण झालं, आईच्या हातचा टेस्टी खाऊन आता मस्त आराम करणार आहेत सगळे. हापूस आंब्यावर ताव मारलाय आज. अक्षय तृतीयेलाच आपण गाडी आणली होती ना, मला हो, आठवण. मी शाळेत होती तेव्हा. मोठ्या मोठ्या असते ना, घराची खरेदी, गाडीची खरेदी, जमिनीची खरेदी, सोने आज खरेदी. करतात. सोने चांदीची खरेदी सोनं आज करतात. म्हणजे आज ज्या गोष्टी आपण घेऊ त्याचा क्षय कधी क्षय होत कधी नाही, होत नाही असं. वाढतच जातं असं म्हणतात. आणि तसं आई सध्याच्या जमान्यात तर काय आपण सोनं चांदी खरेदी करू शकत नाही. तर मी असं वाचलं की आपण धणे किंवा हळद खरेदी करायची आणि ती येलो रंगाच्या आपला ब्लाऊज पीस असतं ना, त्यात ते पुरचुंडी बांधायची आणि तिजोरीत ठेवायची, तरीसुद्धा आपल्याकडे अखंड लक्ष्मीचा स्रोत सुरू होतो असं मी वाचलं आहे. तर मी पण ते नक्की करून बघणार आहे. मी म्हटलं तुमच्याबरोबर पण ही माहिती शेअर करावी की आपल्या घरात लक्ष्मी मातेचं कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये असावी, लक्ष्मी वाढत जावी घरातली. तर आपण हा पण उपाय करू शकतो. सोन्याने सोनं वाढतं म्हणता नक्की आहे, पण आता सध्याच्या स्थितीत आपण तर काय एवढी खरेदी करू शकत नाही. तर हा उपाय तुम्ही पण नक्की करून बघा, मी पण करणार आहे. चला, तर मग आजच्या शुभ दिवशीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय बाय.